नवी मुंबई जिल्हा युवा सेनेतर्फे नेरूळ सेक्टर 2 येथील अभिनंदन हॉलमध्ये आयोजित युवा सेना शक्ती मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मेळाव्यात युवा सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य ममित चौगुले, नवी मुंबई युवा सेना जिल्हा प्रमुख अनिकेत म्हात्रे, ज्येष्ठ शिवसेना माजी नगरसेवक तथा प्रमुख शिवसेना पदाधिकारी विजय माने, रंगनाथ औटी यांनी युवकांना मार्गदर्शन केले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या संकल्पनेनुसार आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन वक्त्यांनी केले। मेळाव्याला जिल्हा सचिव तेजस माने, सरचिटणीस जयदीप नामदास, निखिल मांडवे, अनिकेत खंडागळे, जितेन पाटील, उपजिल्हा प्रमुख विनायक धनावडे, युवा सैनिक शंतनू घोडेकर आणि बेलापूर शहर प्रमुख नयन पाटील यांच्यासह नेरूळ व जुईनगर भागातील युवा सैनिक आणि युवती सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज युवा सेना आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जे आहे नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने युवा सेना शक्ती मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी नेरूळ आणि जुईनगर विभागामध्ये जे आहे संपन्न झालेलं आहे। अशाच पद्धतीने नवी मुंबई शहरातील विविध नोड्समध्ये जे आहे आम्ही विभागीय मेळावे त्या ठिकाणी घेणार आहोत। आपल्याला माहीत असेल की नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने मे महिन्यामध्ये जे आहे आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युवा सेना आपल्या दारी हा उपक्रम त्या ठिकाणी शुभारंभ झाला। त्या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या चौक सभा त्या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये झाल्या। लोकांच्या समस्या आम्ही या ठिकाणी जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ते समस्या घेऊन आम्ही या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत डॉक्टर कैलास शिंदे यांच्यासोबत देखील पाठपुरावा करून त्या समस्या कशा सुटतील यासाठी जे आहे मी आणि माझ्या सर्व टीमच्या वतीने जे आहे आमचे प्रयत्न सुरू आहेत। येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे युवकांना एकत्रित करणं, युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित करणं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे हा तयारीचा हा मेळावा होता। या ठिकाणी उत्स्फूर्तरित्या या ठिकाणी प्रतिसाद आम्हाला युवा सैनिकांचा आज भेटलेला आहे। निश्चितपणे याहून मोठे मेळावे जे आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होताना दिसतील। कॉलेज कक्षाचं मुख्य या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आमचे महाराष्ट्राचे युवा सेनेचे जे कार्याध्यक्ष आहेत पूर्वेशजी सरनाईकजी हे येत्या 1 ऑगस्टला जे आहेत नवी मुंबई शहरामध्ये येतात। आमचं उद्दिष्ट एकच आहे की युनिट्स ओपन करण्याचं की जे कॉलेजमधील काही समस्या असतील, विद्यार्थ्यांच्या असतील किंवा शिक्षकांच्याही काही समस्या असतील त्या समजून घेण्याचा प्रयत्न हे कॉलेज युनिट्स वेगवेगळ्या नवी मुंबई शहरामध्ये जे आहेत ते युनिटचे पदाधिकारी येणाऱ्या काळामध्ये करतील आणि योग्य तो विद्यार्थ्यांना असेल, शिक्षकांना असेल तो न्याय देण्याचं काम युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। निश्चितपणे आम्ही आज पावसाचे दिवस आहेत, कुठेतरी चौकसभा घेण्यास आम्हाला अडचण येत होती, त्यामुळे कुठेतरी हा मोमेंटम सुरू राहावा त्यासाठी युवा सेनेला एकत्रित ठेवणं गरजेचं आहे। युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित ठेवणं गरजेचं आहे। म्हणून आज या ठिकाणी जे आहेत नेरूळ विभागातील विभाग अधिकारी असतील, शाखा अध्यक्ष असतील, उपशाखा अध्यक्ष असतील असे विविध वॉर्ड्समधले जे आहेत पदाधिकारी आज उपस्थित होते। याच पदाधिकाऱ्यांना घेऊन जे आहे पावसाचे दिवस गेल्यानंतर जे आहे भव्य दिव्य असे मेळावे या ठिकाणी जे आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नोडमध्ये आपल्याला होताना दिसतील। आज आपण या ठिकाणी पाहू शकता की नेरूळ जुईनगर विभागातले सर्व युवा सैनिक एकवटले आहेत। जिल्हा प्रमुख श्री अनिकेतजी म्हात्रे यांनी संपूर्ण नवी मुंबईमध्ये जो शिवसेनेचा झंझावात चालू केलेला आहे त्यांच्या कामाशी प्रेरित होऊन सर्व युवा सैनिक आज या ठिकाणी उपस्थित होते। नक्कीच आज या ठिकाणी युवा सेनेचा जो मेळावा आयोजित केला होता त्यामध्ये आमचे सर्व नेरूळचे सहकारी असतील जयदीप, गीतनजी, निखिल, विनायक धनावडे, शंतनू, त्याचप्रकारे अनिकेत खंडागळे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या मेळाव्याचं आयोजन केलं होतं। युवकांना आम्ही एवढं सांगितलेलं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना हे आपल्याला घरोघरी पोचून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून महानगरपालिकेवर शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी सर्व युवा सैनिकांनी आज या ठिकाणी नवीन संकल्प करून शिवसेनेचा प्रचार व प्रसार करण्याचे ठरवले आहे। युवा सेना नवी मुंबईच्या वतीने नेरूळ विभागामध्ये आज युवा शक्ती मेळाव्याचे आयोजन केले होते। आपण बघितलं असेल उपस्थित वक्त्यांनी सगळे युवा सैनिकांना व युवा सेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आम्ही वाटचाल करू आणि याच्या पुढे आपण युवा सैनिकांचा अजून एक मोठा मेळावा करणार आहे, तिथे सगळे युवा सैनिक उपस्थित असतात। तर स्थानिक युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले। या मेळाव्याने युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करत शिवसेनेच्या कार्याला बळ दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नेरूळ जुईनगर, नवी मुंबई।